आदरणीय व्यासपीठ की जिथे झूमच्या माध्यमातून आपण संवाद साधू शकतो. आदरणीय मधुकरजी गायकवाड साहेब, आदरणीय सुदामजी धोपे साहेब आणि आदरणीय कैलासजी गायकवाड साहेब आणि आपण जे हा प्रोग्राम जो अटेंड करतोय मीटिंगच्या या झूमच्या मीटिंगच्या द्वारे, हा आपला ह्या वर्षीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रोग्राम असावा. कारण की आपण आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची शतकोत्सव जन्मोत्सवाची वर्ष या वर्षी आपण मनवत आहोत. या सर्व त्यांना मी नमन करून माझं मनोगत सुरू करतो. माझा परिचय देतो सुरुवातीला. सर, माझं पूर्ण नाव अभिजित विश्वनाथ सरकटे आहे. मी संतनगरी शेगाव, जे बुलढाणा जिल्ह्यात येतं, तिथला मी रहिवासी आहे. मागच्या 28 वर्षांपासून आम्ही इथे राहतोय. माझं पूर्ण शिक्षण जे आहे 10वी पर्यंतचं ते इथल्या हरलाका इंग्लिश स्कूलमधून झालंय आणि 11वी-12वी जी आहे ती नगर परिषदच्या म्युनिसिपल ज्युनियर कॉलेजमधनं झालेली आहे. त्यानंतर मी इंजिनिअरिंग जे आहे माझं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावती इथनं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधनं माझं BE झालेलं आहे. अ, हा जो त्यानंतर खरं तर माझा प्रवास जो आहे तो UPSC कडे वळायला सुरू झाला सर. हॅलो सर, माझा आवाज येतोय ना? हॅलो. हा, येतोय येतोय. हां, हां. तुमचा आवाज थँक यू. अगदी स्वच्छ येतोय, बोला तुम्ही. हां, चालेल सर. तर हा माझा छोटासा परिचय सर. माझी सुरुवात जी आहे शेगाव ते मसुरी हा जो प्रवास आहे माझा खरं तर हे 9व्या वर्गातच सुरू झालेला आहे माझा. मी क्लास 9th मध्ये जेव्हा होतो तेव्हा प्रिन्सिपल सेक्रेटरींचा आमच्या शेगावकडे दौरा होता. तेव्हा पहिल्या वेळेस मी प्रिन्सिपल सेक्रेटरी नावाची व्यक्ती असते असं काही हे पहिल्या वेळेस कळलं मला खरं तर. आणि त्यामुळे त्यांचा दौरा असल्यामुळे त्यांचा तो ताफा आल्याने मी आणि माझे वडील जेव्हा बाहेर गेलेलो होतो, तेव्हा आमच्या गाड्यांना थांबवून ठेवायला लावलेलं. एक साइडने ट्रॅफिकवाले जनरली थांबवतात ना, जसे मंत्री आणि मान्यवरांच्या गाड्या जातात तेव्हा. तर तसं थांबवलेलं आणि मी 9वीत म्हणजे ते माझं बालपण संबंध तेव्हाचं. आणि मी माझ्या वडिलांना विचारलं, की "हे असं कसं? की आपल्याला का थांबवलं? एवढं काय महत्त्व त्यांना?" वगैरे, वगैरे. असे बालपणीचे जे बेसिक क्वेशन्स क्युरिओसिटीचे जे येतात, ते प्रश्न माझ्या डोक्यात आले. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळत-मिळत खरं तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. त्या प्रश्नांचं उत्तर मिळालं, की UPSCच्या सारखी परीक्षा असते. त्यातून आपण असं काही मिळू शकतो. आणि खरं तर माझे वडील जे BSc शिकलेले होते त्या टाईमला, त्यांनी MPSC दिलेली होती खरं तर. त्यामुळे त्यांना आयडिया होती, की अशी परीक्षा असते म्हणून. आणि त्यांचं होऊ शकलं नाही ते वेगळा भाग. पण त्यांनी ॲट लीस्ट मला घडवू शकले ते आज. नंतर 10वी आली. 10वीत चांगले पर्सेंटेज मिळाले जसं माझ्या परिचयामध्ये सांगितलं होतं आधी मॅमने. 10वीला पर्सेंटेज चांगले मिळाले. आपले अण्णाभाऊ साठेंची 1 ऑगस्टला मला पुण्याला 10वीत असताना माझा एक सत्कार सोहळा झाला पुण्याला. आयुष्यात पहिल्या वेळेस शेगावचा मुलगा पुण्यात गेला. बऱ्याच IAS ऑफिसर सोबत संबंध आला. त्यामुळे ते जे प्रिन्सिपल सेक्रेटरी ऐकलं होतं, त्यानंतर ते UPSC कळलं. नंतर IAS ऑफिसर काय असतं हे कळलं. त्यानंतर 12वीच्या परीक्षेत चांगले पर्सेंटेज मिळाले. डोक्यात कुठेतरी तेच चालू, की आपल्याला असंच काहीतरी करायचं आहे. ज्या समाजातून आपण आलोय, त्या समाजाचं ऋण फेडता यावं, असं काहीतरी करायला भेटलं पाहिजे. हे एक कुठेतरी डोक्यात असायचं. त्यानंतर इंजिनिअरिंग केली. जसं परिचयात सांगितलं, की युनिव्हर्सिटी टॉपर होतो. ऑफ कॅम्पस, ऑन कॅम्पस दोन्ही चांगले प्लेसमेंट्स होते, चांगले ऑफर्स होते. पण कुठेतरी डोक्यात हेच होतं, की नाही आपल्याला असं काही करायचं नाहीये. जॉब करू नये आपण. आपल्यासाठी ते 5 ते 9चा फ्रेमवर्कमध्ये आपण बसत नाही. आपल्याला करायचं आहे तर समाजासाठी काहीतरी करता आलं पाहिजे आपल्याला. हेच कुठेतरी मनात. आणि त्यानंतर खरं तर प्रवास सुरू झाला UPSCकडचा. इंजिनिअरिंग झाली, पुण्याला वळलो आणि प्रिपरेशन सुरू केलं. पहिला अटेम्प्ट झाला. 8 मार्कांनी एक्झाम राहून गेली. वाईट वाटला. पण स्वतःला सावरलं आणि परत पुढच्या अटेम्प्टसाठी तयारी सुरू केली. पुढचा अटेम्प्ट दिला. परत 2 मार्कांनी एक्झाम गेली. खूप वाईट वाटलं. खरं तर त्या टाईमला मला जे आठवलं होतं, ती एक मराठी कविता आहे खूप मस्त लिहिलेली. मी तुम्हाला सांगतो ती. आणि ती प्रत्येकाला ऐकावीशी वाटेल आणि खरं तर इम्प्लिमेंट केली तर प्रत्येकाच्या आयुष्यात ती बदल घडू शकते अशी ती कविता आहे. मी सांगतो. संधी मिळेल तुलाही, सर, तुम्हाला लगेच मी हिरमुसू थोडासा नकोस. सर, अभिजित सर, सगळ्यांना तुम्हाला पाहायचं आहे. माईक तुमचा कॅमेरा ऑन करा असं चॅट बॉक्समध्ये येतंय. ठीक हां, आहे सर. थँक यू. चला, ओके सर, सुरू करा. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमुसू नकोस. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमुसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती, 2 हात कर. विजय तुझाच असेल, तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अशी ती कविता आणि त्या कविताच्या हे फक्त तू खचू नकोस हे जे शब्द आहेत सर, ते मनात कुठेतरी भिडून होते. त्यामुळे परत अटेम्प्ट द्यायचं ठरवलं. तिसरा अटेम्प्ट माझा. आणि ह्या अटेम्प्टमध्ये असं झालं, की
म्हणजे हे मागच्या 2 अटेम्प्टमध्ये हे एनालिसिस झालं, की जिओग्राफी ऑप्शनल जो होता माझा, यूपीएससीच्या परीक्षेत ऑप्शनल घ्यावा लागतो 500 मार्कांचा आणि तो ऑप्शनल बरेचसे सब्जेक्ट घेऊ शकतो खरं तर आपण. पण मी इंजिनिअरिंग घेऊ शकलो नव्हतो. माझं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन कारण की यूपीएससीच्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन असा कुठला सब्जेक्ट नाहीये. तर मग जिओग्राफी घेतलेला होता. पण जिओग्राफीने मार्क्स कमी पडायचे. 8 मार्काने 2 मार्काने एक्झाम गेलेली तेव्हा खूप वाईट वाटलेलं. पण लक्षात आलं, की हा जिओग्राफी आपल्याला मार्क्स देत नाहीये. आपण याला बदलून बघू. आणि ह्या अटेम्प्टला अँथ्रोपॉलॉजी हा नवीन ऑप्शनल घेतला. माझ्यासाठी नवीन होता खरं तर, कारण की चालू करायच्या आधी अँथ्रोपॉलॉजी नावाचा असा सब्जेक्ट असतो ह्युमॅनिटीचा हे सुद्धा माहीत नव्हतं. कारण की ग्रॅज्युएशन टेक्निकल सब्जेक्ट्समधून झालेलं होतं. पण घेतला 3-4 महिने अभ्यास केला जेवढा झाला तेवढा आणि एक्झाम खरं तर पास होऊ शकलो. अजून मार्क्स रिव्हील नाही झाले. माहिती नाही मला किती मार्क्स पडले असतील त्यात. पण कुठेतरी असं वाटतं, की तो ऑप्शनल घेतला आणि काही वेगळीच उमेद भेटली आणि त्या उमेदीमुळेच मी आज बहुतेक इथे बसू शकलोय. असा माझा प्रवास जो आहे शेगाव ते मसुरीचा. ह्यात एक गोष्ट मला लक्षात आली ती म्हणजे असं, की माझ्या आई-वडिलांनी मला भरपूर सपोर्ट केला. तसंच आपल्या समाजात सर प्रत्येक मुलाला, तरुणांना, तरुणींना त्यांच्या आई-वडिलांनीच तेवढा सपोर्ट करायला पाहिजे. त्या पण त्याच्याही आधी गरज पडते ते त्या मुलांची, त्या तरुणांची, की त्यांनी कुठेतरी मोठी स्वप्न बघायला सुरुवात केली पाहिजे. ते जेव्हा स्वप्न बघतील तेव्हाच ते स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची मनात इच्छा होईल आणि ती इच्छाच त्यांना जिद्द, मेहनत हे करायला भाग पाडेल आणि खरं तर ते त्यांच्या आयुष्यातले हिरो बनू शकतील. आज मी कुठेतरी असं मानतो, की मी माझ्या आयुष्यातला जर हिरो बनू शकलोय, तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातला हिरो बनावं. त्यांनी त्यांच्या आयुष्याला एक काही डायरेक्शन द्यावी. असं नाही, की सगळ्यांनी आय-एस, आय-पी-एसच व्हावं. पण जे काही ठरवलं आयुष्यात, कोणाला बिझनेस चालू करायचा असेल, कोणाला एम-पी-एस-सी द्यायची असेल, कोणाला यू-पी-एस-सी द्यायची असेल, जे काही त्यांनी ठरवलं त्यांच्या आयुष्यात, ते त्यांनी पूर्णत्वास नेण्यासाठी जे लागते ते करायला पाहिजे. हे ते असं आहे सर, की स्वप्न बघावं लागतात, पण ते स्वप्न फक्त बघून चालत नाही. कारण की ते स्वप्न स्वतःहून पूर्ण होत नाही. तर ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला मेहनत घ्यावीच लागते. आणि तसंच आहे. त्या तरुणांनी स्वप्न बघायला पाहिजे सुरुवातीला. त्यानंतर त्या इच्छाशक्तीने त्यांनी स्वतःला झोकून दिलं पाहिजे, ते यश मिळवण्यासाठी. जे काही त्यांच्या पदरात त्यांनी स्वतःहून लिहून ठेवलं असेल आणि स्वतःच्या स्टोरीचे स्वतः हिरो बनले पाहिजे. पण हे सगळं जे आहे हिरो बनण्यापर्यंतची स्टोरी आपल्या आपल्या आयुष्यातली, त्यांना कुठेतरी ते हिरो बनल्यानंतर पुढचा फायदा असा असतो, की सर त्यांच्यामुळे त्यांचं घर पुढे जातं. ते घर पुढे गेलं, तर कुठेतरी समाजाला एक दिशा भेटते आणि समाजसुद्धा पुढे जाऊ शकतो. प्रत्येक घरातला एक व्यक्ती जर असा पुढे गेला, तर आपला समाज मागासला राहू शकत नाही सर. त्यामुळे एकता गरजेची आहेच. पण त्या एकतेच्या आधी सर प्रत्येकाने मनात कुठेतरी असं वाटलं पाहिजे, की आपण शिकावं, शिकून आपण पुढे जावं, जेणेकरून आपलं घर पुढे जाईल आणि जेणेकरून आपण समाजाला पुढे घेऊन जाऊ शकू. असं प्रत्येकाच्या मनात कुठेतरी वाटलं पाहिजे. तेव्हाच समाजही पुढे जाऊ शकते. तेव्हाच हे मागासलेपण जे आपल्या समाजाला नेहमी लागून राहते, ते कुठेतरी निघून जाईल एकदाचं. अशीच माझी इच्छा आहे सर, की तेच मागासलेपण हा शब्दच निघून जायला पाहिजे. खरं तर ही विचारांचा मागासलेपणा आहे. हा मागासलेपणा आपण सोडून द्यायला पाहिजे. अभ्यासाची कास धरायला पाहिजे. मी खरं तर 2 दिवसाआधीच माझ्याकडे आपल्या समाजाचे काही मुलं आले होते भेटायला. ते म्हणाले, की "सर आम्हाला तुमचा सत्कार घ्यायचा आहे." तर मी म्हणालो, की "ठीक आहे." पण मी त्यांना एक कंडिशन दिली, की पुढच्या वर्षी असं काही करा, की मी तुमचा सत्कार घ्यायला आलो पाहिजे. मला असं वाटलं पाहिजे प्राउड, की तुम्ही तुमच्या आयुष्यातली दिशा शोधली काहीतरी आणि तुम्ही त्या दिशेसाठी काहीतरी करता. तेव्हा तो खरं तर त्या सत्काराला काहीतरी व्हॅल्यू राहील, असं मी त्यांना सांगितलं. आणि तसंच तर प्रत्येक तरुणाला, तरुणींना गरजेचं आहे. आपल्या आई-वडिलांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि समाजाने त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि स्वतःहून कुठेतरी त्यांना वाटलं पाहिजे, की आपण पुढे जावं आणि समाजाला पुढे घेऊन जावं. इतकंच सांगतो, की परत एकदा खरं तर ते शब्द आठवतात मला, की जिथून मी सुरुवात केली होती, की ताकत बढ़ती है, जहाँ होती है एकता. इसी से मिलती है दुनिया में सफलता. सारी उंगलियां समेटो तो मुट्ठी बन जाती है. यही ताकत की निशानी कहलाती है. अकेले में अक्सर हम अपनी परछाइयों से डर जाते हैं. साथ मिले अगर किसी का तो हम दुनिया भी जीत जाते हैं. अशीच आपल्याला दुनिया जर जिंकायची असेल सर, तर एकता गरजेची आहे आणि त्या एकतेसाठी सगळ्यांना पुढे येऊन लीडरशिप स्किल्समध्ये आपल्याला दाखवायचं आहे, की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, घरासाठी काहीतरी करायचं आहे. जेणेकरून आपण समाज पुढे घेऊन जाऊ शकू, समाजासोबत आपण देशही पुढे घेऊन जाऊ शकू. देशाची प्रगती त्यातच आहे सगळी. इतकं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सगळ्या श्रोत्यांचा, की ज्यांनी मला ऐकून घेतलं आणि परत एकदा धन्यवाद ह्या प्लॅटफॉर्मचा Zoom मीटिंगचा आणि आपले जे मीटिंग ज्यांनी ठरवली आहे, मातंग जनशक्ती संकल्प अभियान त्यांचा पण मी धन्यवाद मानतो, की त्यांनी असा एक प्लॅटफॉर्म उभा केला, की ज्याच्या थ्रू आपण संवाद साधू शकतोय आणि भेटू शकतोय. धन्यवाद. धन्यवाद सरकटे साहेब, धन्यवाद. अतिशय थोडक्या शब्दात आणि सुंदर विचार मांडले. स्वतःपासून प्रगती सुरू केल्यानंतर समाजाची प्रगती होईल, समाजानंतर देशाची प्रगती होईल
आयुष्य सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. ह्या सुंदर ओळीत त्यांनी अगदी आयुष्याचं सार सांगितलंय, अगदी सर्व आयुष्याचं. तरी या आपल्या कार्यक्रमानंतर समारोप होतो, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट टिपण घेतलं जातं आणि तो एक सुंदर कार्यक्रम असतो शेवटचा समारोपाचा, एक 5 ते 10 मिनिट. त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलं जातं. मी जास्त काही सांगत नाही. यानंतर मी माननीय धुपे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन द्यावं. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. धुपे साहेब, आदरणीय धुपे साहेब. ऐकायला येतंय? हा, येते सर. सर अगदी स्वच्छ आवाज येतोय, बोला. हो. सर्वांना जय लवजी, जय भीम. आज या झूम प्लॅटफॉर्मवर प्रमुख मार्गदर्शक माननीय गायकवाड सर, तसेच कैलासजी गायकवाड सर, आणि नुकतेच आपले केंद्रीय लोकसेवकाची परीक्षा पास होऊन आपल्याला सर म्यूट झालाय. सर म्यूट झालाय तुमचा चुकून. धुपे सर म्यूट झाला. अगेन परत रिपीट करतो. आजच्या झूम प्लॅटफॉर्मवर उपस्थित आपले प्रमुख मार्गदर्शक माननीय गायकवाड सर, कैलासजी गायकवाड सर, आणि आता छान एक आपलं मनोगत व्यक्त केलेले माननीय अभिजित सरकडे साहेब, जे तरुणांचे आता आयकॉन आहेत ते, आणि हे मातंग जनशक्ती संकल्प अभियानाच्या मार्फत माननीय हे जे प्लॅटफॉर्म उपलब्ध केले ते आपले देवीलालजी, तसंच मस्के सर आणि इतर पूर्ण टीम, त्यांचं प्रथम तर मी आभार मानतो आणि स्वागत करतो. एक चांगला पायंडा पाडलेला. आणि खरोखरच एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली की कोरोनाच्या काळामध्ये ह्या समाज माध्यमातून की अण्णाभाऊ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जनशताब्दी निमित्ताने जेवढं मंथन झालं, जेवढे म्हणजे विचार व्यक्त केले, मोठे वक्त्यांनी विचार केले, गेल्या दोन महिन्यापासून आपण हे प्लॅटफॉर्मवर आपण पाहत आहोत सोशल मीडियामध्ये वगैरे. आणि खरोखरच चांगल्या विचारांचे लोक, चांगले विचार व्यक्त करणारे लोक आपल्या समाजामध्ये आहेत. वास्तविकता मी प्रशासकीय सेवेत असल्यामुळे फार मी भाषणबाजी करणारा माणूस नाहीये, आणि म्हणजे आयुष्यात काही अशा समाज माध्यमावर म्हणजे समाजाविषयी म्हणजे काम करणाऱ्या प्रशासनामध्ये, नगरपालिकेमध्ये विशेषतः ते ओला कचरा आणि सुका कचरा या गोष्टीवर सॉलिड वेस्ट मॅनेजर बोलण्याच्या आम्हाला लोकांतून जायचो आम्ही. पण आता समाजासमोर बोलण्याची वेळ येते. आपण पुढे मी म्हणलं होतं की सरांना की मी काही एवढा विचारवंत नाही, बाकी विचारवंत आहेत त्यांना तुम्ही बोलवा, म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन करतील. असो, धन्यवाद सर. आपण विचारवंतांनी, बुद्धिजीवी व्यक्तीने फार विचार केले, पण आपण विचार व्यक्त करताना आपण त्या विचारांचं कृतीमध्ये रूपांतर न केल्यामुळे बरेचसे विचार हे असेच विचार राहतात आणि त्याच्यामध्ये समाजाला फायदा होत नाही असं मला वाटतं. एखादा विचार घेऊन आपण एक गोष्टी भविष्य वाटते आहे म्हणजे कुणी करायचे आहे, याच्यामध्ये ज्याला भविष्य वाटते त्याने त्यासाठी पुढाकार घेऊन त्या कृतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बाहेर हॅलो धुपे सर बोला. हॅलो हा, धुपे सर बोला. आवाज. आणि जेणेकरून समाजाला दिशा देण्याचं काम केलं तर मला वाटतं काहीतरी म्हणजे निष्पन्न होईल. नुसते भाषणबाजीने वगैरे काही म्हणजे फार काही म्हणजे आतापर्यंतच्या भाषणबाजीमध्ये फार समाज पुढे गेला असं म्हणणं. की असं एक म्हणणं आहे की व्यक्तीचं किंवा समाजाचं हे जीवन, वैचारिक जीवन आणि भावजीवन हे ऐतिहासिक प्रेरणेवर म्हणजे घडतं असं म्हणत. ऐतिहासिक प्रेरणा म्हणजे आपल्या समाजाला पूर्ण एक बहुजन वंचितांना एक वर्गासाठी ऐतिहासिक प्रेरणा बाबासाहेब आंबेडकर होते, परंतु त्यांची प्रेरणा आमच्या समाजाने घेतलेली नाही. वास्तविक आता आपली जे समाज, आता ह्या वयातले जे लोक आहेत हे त्यांची प्रेरणा न घेता या स्वतःच्या जीवनात ते धडपड करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत, इथपर्यंत त्यांची प्रगती केलेली आहे. त्यांच्या विचारांची कास घेऊन आम्ही पुढे जर गेलो असतो तर निश्चित आपण आणखी बरेच पुढे असतो. पण आम्ही फार म्हणजे जातीयवादी भूमिकेतून आम्ही मागची पिढी आमची वागलेली आहे, त्यांना तेवढा मान दिला नाही, त्यांचे विचार स्वीकारले नाही, म्हणून आपली अशा प्रकारची प्रगती झाली नाही. म्हणून विचार व्यक्त करताना इथून पुढे तरी जे विचार व्यक्त, त्या विचारांचे कृतीमध्ये म्हणजे रूपांतर केलं पाहिजे, एक ऍक्शन प्लॅन केला पाहिजे, त्या दृष्टीने समाज घडवला गेला पाहिजे, तर काही निष्पन्न होईल. आपण गेली 20-25 वर्षे पाहतो आहोत की आरक्षणातील वर्गीकरणासाठी लढा चालू आहे आणि बऱ्याच स्तरावर संघर्ष झालेला आहे, गटागटात झालेला आहे, म्हणजे तुकड्या झालेल्या आहेत, जिल्हा पातळी झालेला आहे. पण संघटित प्रमाणे असा कुठे जसा पुण्याची मीटिंग झाली मागे, म्हणजे मोर्चा निघाला, अशा प्रकारचे त्या काळात जर मोर्चे समाज एक झाला असता तर मला वाटतं काहीतरी म्हणजे शासनाने दखल घेतली असती. मागच्या वर्षी आपण बरेचसे मोर्चे काढले जिल्ह्यामध्ये,
त्यातला पुण्याचा मोर्चा तर फार मोठा मोर्चा होता, समाज एकवटला होता. समाजालाही एक यायचा आहे, एक इच्छा आहे, परंतु त्याला आपल्याला प्लॅटफॉर्म देणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे आणि त्या दिशेने संघर्ष झाला पाहिजे. आपला जो मोर्चे बिरचे निघाले हे त्यावेळेस एक मराठ्यांनी जे सकल मराठा मोर्चा निघाले त्या पद्धतीने आपण कुठेतरी फॉलो करतो असं वाटलं. त्यामुळे शासनाने ते काळात आपली फारशी काही दखल घेतली नाही आणि एवढे मोठ्या म्हणजे संघर्ष करून मेहनत घेऊन आपल्या हाती त्या काळात काही प्राप्त झाले नाही असू दे. परंतु आपण आता वेगवेगळ्याच म्हणजे शैक्षणिक जसं सामाजिक आणि राजकीय चळवळीत फार काम झालेलं आपल्या समाजामध्ये, पण शैक्षणिक चळवळ माशी राबवली गेली नाही, त्या विषयाकडे लक्ष दिलं गेलं नाही. आरक्षणातील वर्गणाचा लढताना ह्या सायमल्टेनियसली आपण ह्या शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण पुढे गेलो असतो. आपली मुलं काय एवढी एकदम हुशार मुलं आहेत, बुद्धिजीवी मुलं आहेत, त्या बौद्धिक हुशार मुलं आहेत, त्यांना त्यावेळेस ह्या दिशेनं जर गेलो असतो, जे सरकारी साहेब आता गेलेले आहेत आपले, त्याबद्दल त्यावेळेसही मागच्या पिढीतही हुशार मुलं होती, पण त्या आमच्या मुलांचं, मी तर मला गेवराईचे उदाहरण देते, पण मी काय सांगत नाही, 70-80% 12वीला घेणारी मार्क मुलं आमची D.Ed केलं आणि शिक्षक झाले. त्यांना ही बाजू हे स्वप्न दाखवणारे कोणी माणसं भेटले, म्हणजे त्यांना दिशा दिली असते आपण शिक्षणाची, तर वेगळं चित्र असतं असं मला वाटतं. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण आणि दुसरा म्हणजे आता आरक्षणाचा लढा चालू आहे. आरक्षण इकडे जोरात लढा करतो वर्गीकरणाचा, आणि इथं तुम्ही पाहता आहात की केंद्र शासन आणि राज्य शासन देखील आता अनेक पब्लिक सेक्टर युनिटचं खाजगीकरण करतायत. आणि ते खाजगीकरण करत असताना म्हणजे घटनेला धक्का न लावता आरक्षणाचं प्रमाण कसं कमी होईल अशा पद्धतीने प्रयत्न चालू आहेत. दुर्दैव असं आहे की बाबासाहेब आंबेडकर एकट्याने संविधानाच्या माध्यमातून सर्व वर्गांना आरक्षण प्राप्त करून दिलं, परंतु आज अनुसूचित जातीचे 82 खासदार आहेत, अनुसूचित जातीचे 43 खासदार आहेत. एवढी लोकसंख्या असताना देखील कशा पद्धतीने चाललंय कुणी काही बोलत नाही, आणि ऑटोमॅटिक आपल्या कुठे ते म्हणजे आपल्या समाजावर अप्रत्यक्षित अन्याय होत चाललेला आहे. याला एक घेऊन आपण वाचा फोडली पाहिजे. आणि एकीसाठी म्हणता एक लोकांना यावं असं वाटतं. आम्ही या माध्यमातून आपण एक प्रयत्न केला होता. खोपोलीला 2013ला चांगली एक मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे वास्तव विशेष म्हणजे तिथे 600 रुपये एंट्री फीस होती आपल्या समाजाच्या लोकांना, अधिकाऱ्याची कर्मचारी. तर पूर्ण महाराष्ट्रातून 600 लोक तिथे आले होते. दिवसभर मंथन झालं, सर्वांनी विचार केले, सर्वांना वाटत होतं की समाजाची प्रगती झाली पाहिजे. समाजाला वाटणं आणि तसे प्रयत्न करणे याच्यात थोडा फरक आहे. परंतु MGDच्या माध्यमातून बरेच आपल्या सर्व म्हणजे एकूण असं त्याचा फायदा झाला की महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील लोक एकमेकाला ओळखू लागले. याच्यामध्ये मोठा फायदा झाला. आणि मला वाटतं त्या MGDच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही बऱ्याच मुलांना म्हणजे वारे साहेबांचं नाव आपले त्यांनी पण पुढाकार घेऊन अनेक मुलांना आम्ही पुस्तकं वाटली गेली. आता पुस्तकांचं काय झालं हे माहित नाही, परंतु त्याने झाला लोकांमध्ये आपल्या मुलांना जागृत झाली. आणि UPSC MPSC ला आता बसण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आज कुठेही बोलताना एक गोष्ट पोटतिडकीने बोलत असतो की महाराष्ट्र शासनामध्ये आज अधिकारी आपले फार कमी आहेत, प्रशासनामध्ये फार कमी आहेत. एक छोटंसं उदाहरण देतो मी की मुख्याधिकारी एक केडर आहे, ज्या केडरमध्ये मी काम केलेलं आहे. ते शासन पद्धतीचे 500 पदं मंजूर आहेत, एकूण 500 पदं मंजूर आहेत. त्याच्यापैकी 13% म्हटलं तर 65 अनुसूचित जातीसाठी मुख्याधिकारीचे पदं राखीव आहेत. आता आपण पाहायला गेलं की 65% मुख्याधिकारी क्लास 2 क्लास 1 सिलेक्शन ग्रेड असे. आता या 65 मध्ये आपल्या समाजात किती मुख्याधिकारी आहेत पाहिलं तर पाहता बोटावर 5 काही नसतील, बाकी 60 कोण आहेत. आपल्यापेक्षाही कमी लोकसंख्या कमी असलेले सांबार समाज कुठलीही चळवळ वगैरे काही न राबवता त्यांनी म्हणजे प्रशासनामध्ये हक्काचा ठसा उमटवलेला आहे. हे आपण इथे प्रकाशन नोंद घेऊन या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं काम केलं तरच आपल्याला काहीतरी आणि समाजालाही दिशा मिळेल. सरकारी समाजाचे पुरा आणखी निर्माण झाले पाहिजे, सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि समाज एक होण्यासाठी आता तर असं खेदाने मला वाटतं की आपले काही समाजामध्ये उच्च पदावर गेलेले काही लोक वगैरे आहेत, ते समाजाला पुढे न घेऊन जातात, ते परिवर्तन न करतात, त्यांच्यातच परिवर्तन होऊ लागलेलं आहे. म्हणजे दुर्दैवाने म्हणावं लागतं
पण अशा वेळी मला एकच म्हणायचं की इकडे तिकडे जाऊन ना इधर की उधर ना उधर की ओर, चलो सिर्फ समाज की ओर, ह्या भूमिकेतून प्रत्येक अधिकाऱ्याने कुठेही परिवर्तन होताना आपण म्हणजे त्यांच्यात परिवर्तन होताना याची नोंद घेतली पाहिजे. म्हणजे त्यांना म्हणजे नम्र विनंती आहे. समाज इकडे जातो, धर्म बदलण्याने आपला काय बदल होणार आहे मला देव जाणे. पण 200 धर्मांतर झाले, 500 धर्मांतर झाले, धर्मांतरित होऊ द्या, त्यांना उच्च शिक्षण होऊ द्या, त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन होऊन झालं तर हरकत नाही. पण दारिद्र्य पिसलेल्या लोकांना तिकडे घेऊन काय फायदा आहे. जात ही कोणत्या धर्मात गेली जात जाणार नाही हे सर्वांना माहित असं नाही. धर्म बदलणे काय प्रॉब्लेम नाही, माणसं बदलली पाहिजे, माणसाचं जीवन बदललं पाहिजे, समाजाचं जीवन बदललं पाहिजे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे माझं म्हणजे म्हणणं आहे. एवढं माझं 2 शब्द व्यक्त करून माझं म्हणणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद धुपे साहेब. अगदी तुम्ही थोडक्या शब्दामध्ये योग्य विचार मांडले आहेत. विचारानंतर कृती आणि समाज असा घडला पाहिजे. तो वैचारिक बदल झाले पाहिजे हे तुम्ही सांगितलं आहे. ना इधर चलो ना उधर चलो, समाज की ओर चलो. एकदम अगदी शेवटीला सुंदर रित्या तुम्ही कोट केला आहे. तरी पुढं त्याचा समारोप होताना त्याच्याबद्दल नक्कीच विचार घेतला जाईल आणि त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार आहेत तो केला जाईल आणि त्याच्यावर योग्य आमचे जे हे करणार आहेत, समारोप करणार आहेत, त्याच्यावर भाष्य करतील. यानंतर मी आदरणीय कैलाश गायकवाड सर आहेत का सर? आपण आपलं माईक अनम्यूट करा आणि आपले विचार व्यक्त करावेत. कैलाश गायकवाड सर. कैलाश गायकवाड सर. कैलाश गायकवाड सर. सर हॅलो. हा सर प्रवासामध्ये आहेत. ओके, मग आपण तोपर्यंत असू द्या त्यांना. मग आपण सरांना बोलायला सांगू. मधुकर गायकवाड सरांना. कारण ते प्रवासात असतील तर कनेक्शन डिस्कनेक्ट होऊ शकतं एखाद्या वेळी. माननीय मधुकर गायकवाड सर, मी आपणास विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत. मधुकर गायकवाड सर. मधुकर गायकवाड सर, आपण आपला माईक अनम्यूट करा. कारण मला दिसतंय तुम्ही पण तुमचं माईक म्यूट आहे. मधुकर गायकवाड सर. सर माईक म्यूट आहे तुमचा. नाही म्यूट आहे सर, माईक म्यूट दिसतोय मला. अनम्यूट करा. हा झाला. ओके सर झाला. जय लहुजी मंडळी, मातंग जनशक्ती संकल्प अभियान या अभियानाच्या संयोजकाचे प्रथम मी आभार मानतो. मला या वेबिनार मध्ये आपण बोलायला बोलवलं त्याबद्दल. वेबिनार मध्ये हजर असलेली बहुतेक मंडळी माझ्या ओळखीचे आहेत. बऱ्याच वेळा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने गाठीभेटी झालेल्या आहेत, वेगवेगळ्या व्यासपीठावर वगैरे वगैरे. आणि त्यांनी सुरुवातीलाच जे स्पष्ट केले की कुठलीही विचारसरणी, पक्ष हे याच्याकडे हे आमचं ध्येय नाही आहे. समाजाला आवश्यक असलेल्या गोष्टी, समाज प्रबोधन आणि विकास यासाठी तुमचं अभियान काम करणार आहे, तर चांगली गोष्ट आहे. धर्म विचार ह्या वैयक्तिक बाबी आहेत. त्याची सार्वजनिक चव्हाट्यावरती मांडणी करणं आणि बोलणं हे मला स्वतःला योग्य वाटत नाही. आणि टोटली वैयक्तिक बाब आहे आणि तुमच्या घरापुरती मर्यादित आहे असं माझं स्वतःचं मत आहे. राहिला प्रश्न जनशक्ती संकल्प अभियानाच्या माध्यमातून मातंग समाजाला एकत्र करणे, सबळ करणे हे फार महत्वाचं आहे. ते सबळ कसे होतील याच्यावरती आपण कशा प्रकारे विचार करतो त्याच्याविषयी थोडस या ठिकाणी बोलू इच्छितो. गेल्या 200 वर्षाचा इतिहास जर पाहिला, थोडक्यात सांगतो,
200 वर्षापूर्वी लहुजी साळवेंचा जन्म झाला. त्यांचे वडील राघोजी साळवे पेशव्यांच्या बाजूने लढले भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये, त्याच्यात शहीद झाले. मातंग समाज हा स्थानिक राजे रजवाडे यांच्याशी कायम लॉयल राहिला, एकनिष्ठ राहिला आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध ते लढले. आणि त्यामुळे ब्रिटिशांनी राग येऊन 1861 साली जो कायदा केला, गुन्हेगार जमात कायदा, त्या कायद्या अंतर्गत जी यादी तयार केली त्या जमातीच्या यादीमध्ये मातंग समाजाला टाकलं. त्याच्यामुळे मातंग समाजाकडे पाहण्याचा ब्रिटिशकालीन जो दृष्टिकोन होता त्यामुळे समाज बऱ्यापैकी मागे राहण्यामध्ये त्या या गोष्टीचं सहाय्य झालं असं मला स्वतःला वाटतं. शिक्षणामध्ये याच्यामध्ये राहण्याचं कारण म्हणजे कुठेही काही झाले की पोलिस पकडून न्यायचे. अशा अवस्थेमध्ये जेव्हा एखादा समाज असतो, आता उदाहरणार्थ पारधी समाजाच्या बाबतीत आजही घडतंय, तशा परिस्थितीतून वर येणं, शिक्षण घेणं, आर्थिक परिस्थिती चांगले करणं हे सर्वांना शक्य नव्हतं. त्यामुळे लहुजी साळवे ह्या त्या काळात सुद्धा त्यांच्याकडे लोकमान्य टिळक सारख्या ब्राह्मण समाजाचे नेतृत्व असलेले व्यक्ती व्यायाम शिकायला जायची, महात्मा फुले जायचे, फडके जायचे, क्रांतीवीर फडके. तर हे अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा ते घडवून आणू शकतात त्याच्यामुळे त्याची एबिलिटी दिसून येते. मातंग समाजामध्ये स्फूर्ती आहे, बंडखोर वृत्ती आहे, हे अण्णाभाऊ साठेंच्या कथा कादंबऱ्यांमधून आपल्याला वारंवार दिसलेलं आहे. मग असं सर्व असताना आपण पुढे का गेलो नाही? दोन गोष्टी महत्वाच्या मला वाटतात की शैक्षणिक प्रगती आणि आर्थिक उन्नती, या दोन गोष्टीमुळे समाज पुढे येऊ शकतो. आता शिक्षणामध्ये आपण मागे राहण्याचं काय कारण? दुसऱ्या शेड्यूल कास्ट मधले माणसं पुढे गेली, आपली पर्टिक्युलर उपजातच मागे काय झाली याच्यावरती बरचसं चर्वण झालेलं आहे, फार लोक बोललेले आहेत, वेगवेगळे उदाहरणं त्यांनी मांडलेली आहेत. मातंग समाजाच्या मागासलेपणाबद्दल लहुजी साळवे आयोगाची स्थापना झाली, अभ्यास गटाची स्थापना झाली. तिन्ही पण मुद्दे मांडले की समाज का मागासलेला राहिला आणि त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक काय काय आहे. आपल्याच समाजासारखा जो दुसरा संलग्न असलेला समाज मादिगा समाज आंध्र प्रदेश कर्नाटकात आहेत, त्यांनी तर प्रगती होत नाही म्हणून सब कॅटेगरायझेशन केलं, रॅशनलायझेशन ऑफ कास्ट रिझर्वेशन 2000 साली करून घेतलं. सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. आज तो ज्वलंत मुद्दा झालेला आहे की देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये 50-60 उपजाती आहेत, त्याच्यातली एखाद दुसरीच जाती पुढे गेलेली आहे आणि बाकीच्या मागासलेल्या राहिलेल्या आहेत. याच्यावर काय करायला पाहिजे? संविधानाच्या माध्यमातून प्रगती होऊ शकतो, वेगवेगळे त्याच्यात प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे उपजातीनी आहे रिझर्वेशन. केंद्र शासनाच्या अखत्यारीतली बाब आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय चालू आहे आणि आंध्र प्रदेश त्याच्यामध्ये प्रमुख राज्य आहे की जे त्या बाजूने लढत आहे. महाराष्ट्राकडून तसे राज्यस्तरावर प्रयत्न झालेले नाहीये. हा पुढचा भाग आहे. नैराश्यपोटी आणि प्रगती होत नाही या भावनेतून जेव्हा आपण एखादी चळवळ उभी करतो, त्याच्यातला एक चळवळीचा एक भाग आहे आणि एका दृष्टीने तो योग्य पण आहे. दुसरं असं, सामाजिक न्याय विभागाची स्थापना ही 1935 साली झाली, ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली. त्यावेळेला स्टार्ट म्हणून एक ICS अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी, बॅकवर्ड क्लास कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते आणि त्यांनी ही कल्पना मांडली की शेड्यूल कास्ट साठी, अनुसूचित जातीच्या लोकांसाठी, दलितांसाठी हॉस्टेल्स बांधले पाहिजे. त्या माध्यमातून 1935 ला पुण्याला तिचं कार्यालय सुरू झालं. ते आजही पुण्यामध्येच आहे. स्टार्ट हे ICS झालेले इंग्रज अधिकारी हे त्याचे पहिले डायरेक्टर होते. मला स्वतःला त्या ठिकाणी काम करण्याचा 2 वर्षाचा अनुभव आला. मी हे याच्यासाठी सांगतोय की मी माझ्या अनुभवातून माझ्या जे लक्षात आलंय की आपल्या समाज 2 वर्षात माझ्या लक्षात आले की शैक्षणिक दृष्ट्या समाज कल्याण खात्याच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपला समाज का मागे पडतो. बेसिकली ऍक्सेसिबिलिटी आणि अप्रोच हा महत्वाचा घटक आहे.
शायनेस म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्याला भेटणं, कोणापुढे जाणं, बाजू मांडणं याच्याविषयी आपण शाय होतो. आता तसं राहिलेलं नाहीये. गेल्या 10 वर्षामध्ये परिस्थिती बदललेली आहे. मुलं धीट झालेली आहेत, पुढे येऊन बोलतायत. आपल्यातले प्राध्यापक बोलतायत, आपल्यातले डॉक्टर बोलतायत, आपल्यातले शास्त्रज्ञ बोलतायत, आपल्यातले अधिकारी बोलतायत. म्हणजे थोडंसं वातावरण बदललेलं आहे आणि याचा नक्कीच फरक पडणार आहे. होतं काय की एकत्र येण्याचं प्रमाण जेव्हा वाढतं ना, एकत्र येण्याचं प्रमाण जेव्हा आता धुपे साहेब थोड्या कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून माणसं एकत्र येण्याची सुरुवात ही 2011-12 सुरुवात झाली. त्याचं प्रामुख्याने त्याच्यामध्ये अधिकारीच होते. मातंग समाजातले अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, वकील, डॉक्टर ही मंडळी होती. आणि त्याच्यातून मग हे सुरू झालं की प्रगती होण्यासाठी येणारे अडथळे आपण कसे दूर करायचे. येऊन जाऊन आपण स्पर्धात्मक परीक्षेविषयी बोलतो, पण स्पर्धात्मक परीक्षेचा विचार मनात आणताना आपल्या हे लक्षात येत नाही की मी नेहमी सातत्याने सांगत असतो की डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकशास्त्र संख्या लाभ ज्याला म्हणतात, प्रत्येक 500 वर्षांनी एखाद्या देशाचं लोकसंख्येचं स्ट्रक्चर बदलतं. आज आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे की 60% लोकसंख्या अशी आहे की जिचे वयोमान हे 25 ते 45च्या दरम्यान. सर आपला माईक हँग झालाय का? आवाज थोडासा येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे 6 मुलं फक्त गेलेली आहेत दरवर्षी. आज गेल्या 5 वर्षापासून 75 मुलं जात आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या वर्षी 125 मुलं त्यांनी पाठवली. त्याच्यात मातंग समाजाचे एकच मुलगा होता. मग हे जे प्रमाण दिसतं ना, शासन तुम्हाला लाभ देते, संपूर्ण शिष्यवृत्ती, जाण्या येण्याचा खर्च, परदेशात जाऊन राहण्याचा खर्च, हे सर्व जेव्हा तुम्हाला देतं त्यावेळेला त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि म्हणून यासाठी एक मुवमेंट म्हणून जर आपण सुरुवात केली, आपल्यापेक्षाही संख्येने कमी असलेल्या चर्मकार समाजांची दरवर्षी 10 मुलं ही परदेशामध्ये जातात. भारतीय प्रशासन सेवेमध्ये आज मितीला महाराष्ट्रामध्ये 6 चर्मकार समाजांची मुलं आहेत. डायरेक्ट IAS आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही झालेला नाहीये. मी प्रमोशनने IAS झालेलो आहे, देवडीकर प्रमोशनने झालेत. आज लोखंडे साहेब जे एकमेव कार्यरत आहेत ते सुद्धा प्रमोशनने झालेले आहेत. जी काही 7-8 माणसं UPSC पास होऊन वेगवेगळ्या सर्व्हिस मध्ये आहे, त्याच्यामध्ये फक्त एक नोटिसेबल आहे, विश्वास सपकाळ साहेब इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये आहे. बाकी सर्वजण सेंट्रल सर्व्हिस मध्ये आहेत. आता सरकटे बरंच चांगलं काही उत्साहवर्धक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या आज 28 वर्षाचेच आहेत. मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा अटेम्प्ट करावा, पण त्यांच्या रँक प्रमाणे त्यांना IAS मिळाला असेल असं मला वाटत नाही. सेंट्रल सर्व्हिसला वगैरे ते क्वालिफाय झाले असावेत. त्यांनी पुन्हा प्रयत्न करून, कारण त्यांचा किंमत वगैरे चांगली दिसते, महत्वाकांक्षा पण चांगली आहे, अभ्यास पण चांगला आहे. या दृष्टीने जर विचार केला तर ते कदाचित आपल्या समाजाचे पहिले IAS होऊ शकतात. गेल्या 3-4 वर्षाचं जर पॅटर्न पाहिलं तर दरवर्षी एक मुलगा होतोय. तोगरे झाले 3 वर्षापूर्वी, तोगरे नंतर खडसे झाले, खडसे नंतर हे तुमचे सरकटे साहेब झाले. हे प्रमाण अशा पद्धतीने कधीच नव्हतं. 5-5, 10-10 वर्षाच्या गॅपने एखादा दुसरा माणूस सिलेक्ट व्हायचा. तर हे चांगलं लक्षण आहे आणि या सर्व गोष्टीला आपण मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. फक्त पुस्तकं देऊन आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न 7-8 वर्षापूर्वी केला, त्याच्या माध्यमातून नेमकं काय झालं माहित नाही, पण निश्चित स्फूर्ती मात्र आलेली आहे. हे जे प्रमाण दरवर्षी एखादा तरी मुलगा सिलेक्ट होतो, त्याचं कारणच असं आहे की दरवर्षी बसणाऱ्यांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. परीक्षेत बसणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढलं की सिलेक्शनचं प्रमाण आपोआप वाढणार.
असं माझं मत आहे. ज्या वेळेला फॉरेन स्कॉलरशिपच्या मिटिंग आम्ही घ्यायचो तर त्यावेळेला लक्षात यायचं की जास्तीत जास्त अर्ज ज्या कम्युनिटीचे आहेत त्याच कम्युनिटीची मुलं जास्त सिलेक्ट व्हायची. ज्या कम्युनिटीचे अर्ज कमी प्रमाण आहेत त्याचं सिलेक्शनचं प्रमाण कमी असायचं. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आज जे 70-80 लोक ज्या या वेबिनार ऐकतायत त्याच्यात बहुतेक हे आपल्या इंटेलेक्च्युअल ग्रुप मधले आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत, विचारवंत मंडळी आहेत. या सर्वांनी एक खुणगाठ बांधली पाहिजे की आपल्या जवळपासच्या 10 फॅमिलींमध्ये जागरूकता निर्माण जरी आपण करत बसलो तरी बऱ्यापैकी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण होईल. कॅपॅसिटी बिल्डिंग हा जो इंग्रजी शब्द आहे, क्षमता बांधणे, ही फार महत्वाची आहे. आपण लाजतो आणि बुजतो त्याचं कारण आपण सक्षम नाही हा अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स आपल्यामध्ये आहे, तो आपण दूर केला पाहिजे. आणि कॅपॅसिटी बिल्डिंग साठी आपल्या आसपासच्या लोकांची, हितचिंतकांची मदत घेतली पाहिजे आणि स्वतःही ती केली पाहिजे. हे जे पॅटर्न मी पाहिलं, एखाद दुसरा मुलगा जर सोडला तर युपीएससी मध्ये पास होणारी जी मुलं आहेत त्याचं बॅकग्राऊंड हे फारच हंबल आहे. फार मोठ्या घरातली ही मुलं आहेत अशातला भाग नाही. आर्थिकदृष्ट्या फार श्रीमंत घरातली ही मुलं आहेत असं मला जाणवत नाही. त्यांच्यामध्ये जळती महत्वाकांक्षा होती आणि काहीतरी करायची भावना असल्यामुळे ही मुलं त्याच्यामध्ये पास झाली आहेत आणि पुढे आले तसं मला जाणवत. याचा अर्थ आपल्यातल्या चांगल्या परिस्थितीच्या मुलांनी तिकडे ट्राय करायला नको असं मुळीच नाही. ते पण आवश्यक आहे, पण जळती महत्वाकांक्षा असणं, बर्निंग अँबिशन ज्याला आपण म्हणतो, ते असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण यशस्वी होऊ. मला वाटतं एवढं पुरेसे झाले या निमित्ताने. कलवले साहेबांचे आभार. हे तुमच्या संकल्प अभियानाच्या संयोजकाचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. गायकवाड सरांनी अगदी जे अनुभवातून जे आलेले आहे ते सत्य मांडलेले आहे. त्यांनी शैक्षणिक प्रगती का होत नाही, आर्थिक प्रगती का होत नाही याबद्दल त्यांनी योग्य भाष्य केलेलं आहे. त्या समारोपामध्ये त्याच्याबद्दल भाष्य करतीलच आमचे समारोपकार. पण त्या अगोदर मी कैलाश गायकवाड सरांना विनंती करतो. कैलाश गायकवाड सर आहेत का ऑनलाईन? कैलाश गायकवाड सर. कांबळे सर, आवाज येतोय का माझा तुम्हाला? मला आवाज येतोय. सरांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके. त्यांनी फोन केला मला, तुम्ही म्यूट केल्यामुळे मला ते सांगता आलं नाही. हा 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 बरं, मग आपण पुढे जाऊया का? हा, ओके. धन्यवाद सर. सर्वांचे परत एकदा म्हणजे स्वागत करतो, आभार पण मानतो. पण त्यापेक्षा अगोदर मी असं सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने माईक आज छान प्रकारे म्यूट ठेवले होते, तरी पण एक माईक कोणाचा तरी मध्ये आवाज येतोय. अशीच जर तुम्ही शांतता ठेवली, संयम ठेवला तर आपले कार्यक्रम नक्कीच पुढे पण चांगले होतील, त्याबद्दल शंका नाहीये. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे जे समारोप आहे त्याच्यासाठी मी संदीपान हजारे सर यांना अशी विनंती करतो. संदीपान हजारे साहेब, आवाज येतोय का माझा? संदीपान हजारे सर. संदीपान हजारे सर, काही टेक्निकल प्रॉब्लेम. हा नाही सर, येतोय सर आवाज? हा, येतोय सर, येतोय. आता आपण कार्यक्रमाचा समारोप करावा. येस सर. मातंग जनशक्ती संकल्प अभियानाच्या वतीनं आयोजित या चर्चासत्रामध्ये सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. या प्रसंगी मान्यवरांनी जे विचार व्यक्त केले त्या सर्व मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या प्रसंगी आदरणीय मधुकररावजी गायकवाड साहेब, सुदामरावजी धुपे साहेब आणि ज्यांनी आत्ताच UPSC पास आउट झालेले आहेत ते आदरणीय अभिजितजी सरकटे साहेब, या सर्व समाज बांधवांचं आणि मान्यवरांचं
आजच्या या प्रसंगी मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण आपल्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला आलेले अनुभव, आपलं जे कथन केलं त्यामध्ये सरकटे साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करेन की आपण एकत्र आल्याशिवाय काहीच होणार नाही आणि ती एकत्र येण्याचीच ही वज्रमूठ आहे साहेब. आपण म्हणालात की संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, कधीच खचू नकोस. आपल्याला या संकल्प अभियानाच्या माध्यमातून समाजाची जी खचलेपणाची भावना आहे ती दूर करण्याचं काम हे संकल्प अभियान करणार आहे साहेब. त्याचबरोबर आदरणीय सुदामरावजी धुपे साहेब, आपणही समाजाचं एक जाणत व्यक्तिमत्व आहात. शैक्षणिक चळवळ किती आवश्यक आहे, कशी आवश्यक आहे, आपलं आरक्षण हळूहळू कशा प्रकारे राज्यघटनेला हात न लावता हल्ल्या जात आहे, गायब केल्या जात आहे, याबद्दल जी माहिती आपण दिलात त्याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आदरणीय मधुकररावजी गायकवाड सर, आपण या जातीचा पूर्ण इतिहास सांगितला. आपण आपली जात किती कर्तृत्ववान आहे, कधीही शरण न जाणारी आहे, परंतु काय ग्रहण लागलंय, कसं लागलंय याबद्दल समस्या आणि उपाय सांगून जो आम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी आपलेही हार्दिक हार्दिक आभार मानतो. या प्रसंगी मी उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक आणि श्रोते मंडळी यांना विनंती करतो की हा प्लॅटफॉर्म कुठल्याही राजकीय, सामाजिक कुठल्याही संघटनेचा नाही. येथे फक्त मातंग समाजासाठी काय काय उपाय करायचे, आपल्याला काय काय आवश्यक आहे संघटन करण्यासाठी, मग ते सामाजिक पातळीवर असेल, राजकीय पातळीवर असेल, आर्थिक पातळीवर असेल, शैक्षणिक पातळीवर असेल, या सगळ्या पातळ्यांवरती संघटन करण्यासाठी हा उपक्रम आहे. आताच मान्यवरांनी सांगितलं की आपण बरेच दिवसापासून भाषण करण्यामध्ये आपला वेळ खूप गेलेला आहे, परंतु हा कार्यक्रम केवळ भाषण करण्याचा नसून हा कार्यक्रम म्हणजे कृती कार्यक्रम आहे. आणि कृती कार्यक्रम असल्यामुळं प्रॅक्टिकली आपल्याला काय करायचंय याच्यासाठी हा सर्व उठाठेव या सर्व मंडळींनी चालू केलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की येथे कुणालाही कुठल्याही कसल्याही विचाराचं बंधन नाही. आपण आपले समाज बांधव म्हणून आपले सगळे विचार आपण इथं घरच्या सारखे व्यक्त करू शकता. आपली एकच अट आहे की आपण आपला समाज जो विकासापासून कोसो दूर गेलेला आहे, आताच गायकवाड सरांनी सांगितलं की 10-15 वर्षामध्ये एक 5-6 विद्यार्थी जर आपले क्लास 1च्या रँकमध्ये जात असतील तर आपण शिक्षणापासून किती दूर आहोत. त्याचबरोबर धुपे साहेबांनी सांगितलं की कुठल्याही चळवळीत नसलेला, कुठल्याही मुवमेंटमध्ये नसलेला, शिक्षणाचे कुठले आंदोलन नसलेला चांभार समाज आज एवढ्या लांब गेलेला आहे. त्याचबरोबर सरकटे साहेबांनी सांगितलं की आपलं विचाराचं मागासलेपण आपण संपवलं पाहिजे. ही आपल्या मनामध्ये अधोरेखित करून ठेवण्यासारखी ओळ आहे मित्रांनो, की आपण आपलं मागासलेपण हे दूर केलं पाहिजे. त्याशिवाय आपण काहीही प्रगती साधू शकणार नाहीत. म्हणून पुन्हा एकदा जाता जातो सांगतो की आज हा सरकटे साहेबांनी सांगितलेला विचार आपण आपल्या घरी गेल्याबरोबर लिहून ठेवा की आपण स्वतःचं मागासलेपण कमी केलं पाहिजे. आणि मागासलेपणातून कशी प्रगती बाबासाहेबांनी केली, अण्णाभाऊंनी प्रगती केली, त्याचं अनुकरण आपण करून आजच्या या मान्यवरांनी कशी प्रगती केली, ते सुद्धा कष्टातूनच मोठे झालेले आहेत. आणि एवढंच नाही तर या सिस्टीम मध्ये जुळलेली सर्व माणसं, मग ते राजकीय क्षेत्रातली असतील, सामाजिक क्षेत्रातली असतील, शैक्षणिक क्षेत्रातली असतील, ही सर्व मंडळी ही अतिशय दयनीय अवस्थेमधून गेलेली आहे. हा विचार आपण सर्व मान्यवरांनी आम्हाला दिलात, त्याबद्दल मी आपले या मातंग जनशक्ती संकल्प अभियानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझं 2 शब्दाचा समारोप करतो. जय लहुजी, जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. धन्यवाद कलवले सर. धन्यवाद संदीपन आजारे हा, सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण योग्य प्रकारे समारोप केला आहे. यानंतर आपल्याकडे कार्यक्रम हा जवळपास संपतच आलेला आहे, संपलाय असं आपण विचारूया. पण या उमेश खुडे आहेत का? उमेश खुडे, आवाज येतोय का? कलवले सर, गुरुवारच्या मीटिंगची एक सूचना सांगा. हो हो, उमेश खुडे आहेत का? उमेश खुडे.
उमेश खुडे नाही आहेत. ओके, ठीक आहे. चालेल. मी परत एकदा संयोजकाच्या वतीनं सर्वांचे आजच्या कार्यक्रमाला जे आदरणीय मंडळी आपली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, जे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, अशी सगळीच मंडळी आपली माननीय गायकवाड सर असतील, धुपे सर असतील, कैलाश गायकवाड टेक्निकल प्रॉब्लेममुळे जॉईन होऊ शकले नाहीत, अजित सरकटे सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपत आहे असं घोषित करतो. पण त्या अगोदर मी सर्वांना अशी विनंती करतो की आपला गुरुवारी 7 वाजता कार्यक्रम असतो, जो ओपन प्लॅटफॉर्म असतो. त्या ठिकाणी आपण या मंचावर आपल्याला प्रत्येकाला ज्यांना बोलायचं आहे त्यांना 2 ते 5 मिनिट संधी दिली जाते बोलायची. त्यावेळी त्यांनी काही सूचना असतील, काही नवीन संकल्प असतील किंवा समाज सुधारासाठी किंवा समाज विकासासाठी काय करता येईल त्याबद्दल काही जर आपल्या सूचना, संकल्प, मार्गदर्शन असेल तर ते 2 ते 5 मिनिटात आपण मांडायचं आहे. ते प्रत्येकाला आपण त्या दिवशी वेळ देतो, कारण या दिवशी आपल्याकडे मान्यवर असतात रविवारी. त्या दिवशी बाकी सर्वांना बोलता येत नाही, पण त्या दिवशी सर्वच बोलू शकतात. जे असतील म्हणजे कोणीही बोलू शकतं त्या दिवशी. तर त्या गुरुवारी 7 वाजता सगळ्यांनी जॉईन करायचे आहे. ती लिंक आपल्या ग्रुपवर आणि प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर येईलच, तरी त्याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आणि गुरुवारी आपल्याला जॉईन करायचं आहे. आपल्याला जे काही आपली सूचना असतील, मार्गदर्शन असतील, संकल्प असतील ते आपण त्या दिवशी मांडायचे आहेत. तरी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो, गुरुवारी आपण सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. यानंतर मी आदरणीय कांबळे साहेब आपल्याला काही सूचना करायच्या आहेत? नाही नाही ना? ओके ओके. यानंतर सर्वांना सर्वांचे परत एकदा आभार मानून मी सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. जय लहुजी, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करतो.